नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट कट्ट्यावरती मी राजनंदिनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागच्या भागात आपण श्याम व त्याच्या घरचे पत्रावळी लावताना करणाऱ्या गमती जमती ऐकल्या. आजच्या भागात आपण श्यामची आई श्यामला देवाच्या पाया पडायला का सांगते हे ऐकणार आहोत. रात्र 8वी, क्षमेविषयी प्रार्थना. बाहेर पिठूर चांदणे पडले होते. मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती. दूरचा नदी प्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता. नदीला विश्रांती माहीतच नाही. सारखे वाहणे तिला माहिती. तिची कर्ममय प्रार्थना सारखी 24 तास सुरू असते. कर्म करीत असताना ती कधी गाणी गुणगुणते, कधी हसते, खेळते, कधी गंभीर होते, कधी रागाने लाल होते. नदी म्हणजे एक सुंदर व गंभीर गूढ आहे. श्याम त्या नदीकडे पाहतच उभा होता. सृष्टी सौंदर्य श्यामला वेडे करीत असे. कधी रम्य सूर्यास्त पाहून जणू त्याची समाधी लागे व पुढील चरण त्याच्या तोंडातून बाहेर पडे. राहुनी गुप्त मागे करीतोसी जादूगिरी, रचितोसी रंगलीला, प्रभू तू महान चितारी. किती पाहू पाहू तृप्ती न रे बघून, शतभावनानी हृदय येई उचंबळून. या वेळेसही त्याची अशीच समाधी लागली होती का? राम त्याच्याजवळ गेला व म्हणाला, श्याम, सारी मंडळी आली, प्रार्थनेला चल, सर्वजण वाट पाहत आहेत. हो, मी आपला पाहतच राहिलो, असे म्हणून श्याम त्याच्यासाठी असलेल्या जागेवर जाऊन बसला. प्रार्थना झाली व गोष्ट सांगण्यास सुरुवात झाली. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीत संस्कृती भरलेली आहे. प्रत्येक जातीची विशिष्ट संस्कृती असते. सर्वांची मिळून संस्कृती होत असते. प्रत्येक चालीरीतीत संस्कृतीचा सुगंध भरलेला आहे. तो ओळखला पाहिजे. आपल्या साऱ्या चालीरीतीत आपण लक्ष घातले पाहिजे. काही अनुपयुक्त चाली असतील त्या सोडून दिल्या पाहिजेत. परंतु संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या चाली मरू देता कामा नये. आपल्या देशातील, समाजातील प्रत्येक आचार म्हणजे एक शिकवण आहे. आमच्या घरी एक अशी पद्धत होती. रोज दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्लोक म्हणायचा. जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत. वडील आम्हाला श्लोकही सुंदर सुंदर शिकवत असत. मोरोपंत, वामन पंडित यांचे सुंदर श्लोक व कविता ते शिकवत असत. तशीच इतर स्तोत्रे, भूपाळ्या, श्लोक वगैरे शिकवीत. पहाट झाली की वडील येत, आम्हास उठवीत. आमच्या अंथरुणातच बसत आणि आम्हाला भूपाळ्या, श्लोक वगैरे शिकवू लागत. आम्ही अंथरुणातच गोधड्या पांघरून बसत असू. माझ्या लहानपणी आमच्याकडे ब्लँकेट नव्हते. गोधडी, पासोडी किंवा आईची चौघडी हेच पांघरून व अंथरुण असायचे. गणपतीची, गंगेची वगैरे भूपाळ्या वडील शिकवीत. कानी कुंडलाची प्रभा, चंद्र सूर्य जैसे नभा, हे चरण आजही मला मधुर वाटतात. वक्रतुंड महाकाय, शांताकारम, वसुदेव सुतम देवम, कृष्णाय वासुदेवाय वगैरे संस्कृत श्लोक, तसेच गंगे गोदे यमुने, कृष्णानुजा सुभद्रा, कुंकुम मंडित जनके, देवी म्हणे अनार्या, ये रथावरी झणी यदुराया, असा येतो देखे, मारावे मजला, अंगवक्र अधरी धरा पावा वगैरे आर्या व श्लोक ते शिकवीत. हे श्लोक आम्हाला लहानपणी पाठ येत. रोज एखादा नवीन श्लोक ते शिकवायचे. वडील नुसते तोंड पाठ करून घेत नसत, तर अर्थही सांगायचे. सौमित्र म्हणजे कोण असे ते विचारित. आम्हाला सांगता आले नाही तर पुन्हा प्रश्न विचारित. लक्ष्मणाची आई कोण? आम्ही सांगावे सौमित्रा. मग सौमित्र म्हणजे कोण? आम्ही सांगावे अंदाजाने लक्ष्मण. भले शाब्बास, अशी मग ते शाब्बासकी देत. सौमित्र याचा अर्थ सांगितल्यावर मग राधेय म्हणजे कोण, सौभद्र म्हणजे कोण वगैरे विचारित. जणू शिक्षण शास्त्राप्रमाणे ते शिकवीत. वडिलांच्या या पद्धतीमुळे शेकडो संस्कृत शब्दांचा अर्थ आम्हाला समजू लागला होता. वडील पहाटे शिकवीत
तर सायंकाळी आई शिकवी. दिव्या दिव्या दीपोत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिवा देखून नमस्कार, किंवा तिळाचे तेल कापसाची वात, दिवा तेवे मध्यानरात, दिवा तेवे देवापाशी, माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी, वगैरे आई शिकवीत असे. आम्हालाही त्यामुळे पाठ करण्याचा नाद लागे. दुपारी जेवणाच्या वेळी जर वडिलांनी न शिकवलेला परंतु आम्हीच पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटला तर वडील शाब्बासकी देत. त्यामुळे आम्हास उत्तेजन मिळे. गावात कोठे लग्न मुंजी पंगत असली किंवा उत्सवाची समाराधना असली तेथेही मुले श्लोक म्हणत. जो श्लोक चांगला म्हणे त्याची सारे स्तुती करत. अशा रीतीने घरीदारी श्लोक पाठ करावयास उत्तेजन मिळे. जेवताना सुंदर काव्य, सुंदर विचारांचे श्लोक कानावर पडत. जणू ते ऋषीतर्पणच होते. गावात कोठे जेवणावळ असली तर आमच्याकडे बोलावणे असायचे. आमच्या बरोबर वडीलही आलेले असतील तर श्लोक म्हणायला आम्हाला मानेने डोळ्यांनी इशारा देत व आम्ही लगेच म्हणत असू. घरी गेल्यावर वडील रागवतील ही भीती असे. मला श्लोक जरी चांगले व पुष्कळ येत होते, पंक्तीत मी लाजत असे. माझा आवाज फारसा चांगला नव्हता व सभाधीटपणाही नव्हता. लहानपणापासून मी समाजाला व समाजाच्या टीकेला भीत असे. मी लाजाळू पक्षी आहे. अजूनही फारसा माणसाळलेला नाही. मी लगेच कावराबावरा होतो. श्लोक म्हणत असताना कोणी हसला, कोणी टीका केली तर मला वाईट वाटे. परंतु वडील जवळ असले म्हणजे मुकाटाने म्हणावयास लागे. तेथे गत्यंतरच नसे. त्या दिवशी गंगू अप्पा ओकांकडे समाराधना होती. त्यांचा आमचा फार घरोबा. आमच्याकडे आमंत्रण होते. माझे वडील बाहेरगावी गेलेले होते. दुसऱ्याच्या घरी जेवावयास जाण्याची मला लहानपणापासूनच लाज वाटत असे. परंतु कोणीतरी गेलेच पाहिजे होते. हजेरी लागलीच पाहिजे. नाहीतर तो उर्मटपणा, तो मोजेरेपणा दिसला असता. त्यांचे मन दुखवले असे झाले असते. वडील घरी नसल्यामुळे माझ्यावर जेवायला जाण्याची वेळ आली. दुपारी स्नान सांगणे आले व थोड्या वेळाने मी जेवायला गेलो. कणे रांगोळ्या घातल्या होत्या. केळीची सुंदर पाने होती. मी एका आगोतलीवर जाऊन बसलो. उदबत्त्यांचा घमघमाट सुटला होता. उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून पाण्याच्या मोठ्या हंड्यांना बाहेरून फडकी लावलेली होती व पाण्यात वाळा टाकलेला होता. घरोघरचे कोणी आले की नाही, का आले नाही याची चौकशी झाली. जो येणार असून आला नसेल त्याच्याकडे हातात पळी पंचपात्र देऊन एखाद्या मुलाला पाठवण्यात येईल. सारी मंडळी आल्यावर पान प्रोक्षण झाले व हर हर महादेव होऊन मंडळी जेवावयास बसली. मी मुकाट्याने जेवत होतो. श्लोक म्हणायला सुरुवात झाली. मुलांनी श्लोक म्हणण्याचा सपाटा चालवला. कोणाकोणाला शाब्बासकी मिळत होती. बायका वाढत होत्या. एखाद्या बाईचा मुलगा विचारी, पंड्या श्लोक म्हटलास का? म्हण आधी. श्लोक म्हणणे म्हणजे सदाचार व भूषण मानले जाईल. श्याम, श्लोक म्हणणारे तुला तर किती चांगले येतात. तो चैतन्य सुमन नाही तर डिडिम डिम्मिन डिम्मिन म्हण. मला आग्रह होऊ लागला. मला लाज वाटे व म्हणण्याचे धैर्य होईना. बायक्या आहेस अगदी, शेजारचे गोविंद भट म्हणाले. सारे मी ऐकून घेतले. दक्षिणेची दिडकी कढीत घालून मी तिला लक्ष करीत होतो. इतरांच्या म्हणण्याकडे मी लक्ष दिले नाही. एक मुलगा सर्वांचे जेवण होण्याआधीच उठला. त्याच्यावर सर्वांनी तोंडसूक घेतले. आधी उठणे म्हणजे पंक्तीचा अपमान असे समजण्यात येईल. जेवणे झाली. सर्व मंडळी उठली. मी सुपारी वगैरे खातच असे. वडील फार रागवत सुपारी खाल्ली तर. विद्यार्थ्याने सुपारी विडा खाऊ नये अशी चाल होती. काय रे होते जेवायला? भाज्या कसल्या केल्या होत्या? मी सारी हकीकत सांगितली. आईने विचारले, श्लोक म्हटलास की नाही? आता काय उत्तर देणार? एका खोट्यास दुसरे खोटे. एक खोटे पाऊल टाकले की ते सावरायला दुसरे खोटे पाऊल टाकावे लागते. पाप पापास वाढवीत असते. दृढमूल करीत असे. आईला मी खोटेच सांगितले. म्हटला श्लोक. आईने पुन्हा विचारले, कोणता म्हणलास?
तो म्हटलेला लोकांना आवडला का? पुन्हा मी खोटे सांगितले की नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे हा श्लोक म्हटला. माझ्या वडिलांना हा श्लोक फार आवडत असे व तो आहेही गोड. मी सारा म्हणून दाखवू का? नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माथा सेंदूर पाझरे बरे बरे दुर्वांकुरांचे तुरे माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखोनी चिंता हरे गोसावी सुत वासुदेव कवीरे त्या मोरयाला स्मरे. मी आईला हे सारे खोटेच सांगत होतो. तो शेजारची मुले आली. एकमेकांच्या खोड्या करायच्या, एकमेकांची उणी पाहायची, एकमेकांना मार बसवायचा हा मुलांचा स्वभाव असतो. शेजारचे बंड्या बन्या वासू सारे आले व आईला म्हटले, यशोदा काकू, तुमच्या श्यामने आज श्लोक नाही म्हटला. सारे त्याला म्हण असे म्हणत होते, परंतु याने म्हटलाच नाही. श्यामनेच मला शिकवलेला भरुनी गगन ताटी शुद्ध नक्षत्र रत्ने तो मी म्हटला व मला शाब्बासकी मिळाली असे वासू म्हणाला. गोविंदा म्हणाला, असा येता देखे रथ निकट तो श्यामल हरी हा मी म्हटला व नरसू अण्णांनी मला शाब्बासकी दिली. आई मला म्हणाली, श्याम, मला फसवलेस, खोटं बोललास, श्लोक म्हटला म्हणून सांगितलंस. वासू म्हणाला, असा येता देखे रथ निकट तो श्यामल हरी हा मी म्हटला व नरसू अण्णांनी मला शाब्बासकी दिली. आई मला म्हणाली, श्याम, केव्हा रे म्हटलास? बन्या म्हणाला, अरे त्याने मनात म्हटला असेल, तो आपल्याला कसा ऐकू येईल? पंड्या म्हणाला, पण देवाने तर ऐकला असेल. मुले माझी थट्टा करत निघून गेली. मुले म्हणजे गावातील न्यायाधीशच असतात. कोणाचे काही लपून देणार नाही. गावातील बिंगे चव्हाट्यावर आणणारी वर्तमानपत्रेच ती. मला आई म्हणाली, श्याम, तू श्लोक म्हटला नाहीस ही एक चूक व खोटे बोललास ही तर फार भयंकर चूक. देवाच्या पाया पड व म्हण, मी पुन्हा असे खोटे बोलणार नाही. मी मुखस्तंभ तेथे उभा होतो. आई पुन्हा म्हणाली, जा, देवाच्या पाया पड, नाहीतर येऊ देत त्यांना सांगेन, मग मार बसेल, बोलणी खावी लागतील. मी जागचा हल्लो नाही. मला वाटले आई वडिलांना सांगणार नाही, ती विसरून जाईल. आजचा तिचा राग उद्या कमी होईल. आई पुन्हा म्हणाली, नाही ना ऐकत? बरं, मी आता बोलत नाही. वडील रात्रीच परगावाहून आले होते. रोजच्या प्रमाणे ते पहाटे उठवायला आले. त्यांनी भूपाळ्या सांगितल्या, आम्ही म्हटल्या. वडिलांनी मला विचारले, श्याम, काल कोणता श्लोक म्हटलास? आई ताक करत होती. तिची सावली भिंतीवर नाचत होती. उभे राहून ताक करावे लागे. मोठा डेरा होता. माथ्या सुद्धा मोठा होता. आईने एकदम ताक करायचे थांबवले व ती म्हणाली, श्यामने श्लोक म्हटला नाही, मला मात्र येऊन सांगितले की म्हटला. शेजारच्या मुलांनी सर्व हकीकत सांगितली. मी त्याला सांगत होते की देवाच्या पाया पड व पुन्हा खोटे बोलणार नाही असे म्हण, परंतु किती सांगितले तरी ऐकेनाच. वडिलांनी ऐकले व रागाने म्हटले, होय का रे, उठ, उठतोस की नाही? त्या भिंतीजवळ उभं राहा. लोक म्हटलास का काल? वडिलांचा राग पाहून मी घाबरलो. मी रडत रडत म्हटले, नाही म्हटला. मग खोटे का बोललास? 100दा तुला सांगितले आहे की खोटे बोलू नको म्हणून. वडिलांचा राग व आवाज वाढत होता. मी कापत म्हटले, आता आता नाही पुन्हा खोटे बोलणार. आणि ती देवाच्या पाया पड म्हणून सांगत होती तर ऐकले नाहीस. आई बापांचे ऐकावे हे माहित नाही वाटते. माजलायस होय तू? वडील आता उठून मारणार असे वाटू लागले. मी रडत रडत आईजवळ गेलो व आईच्या पायाजवळ डोके ठेवले. माझे कडत कडत अश्रू तिच्या पायांवर पडले. आई, मी चुकलो, मला क्षमा कर असे मी म्हटले. आईच्याने बोलवेना. ती वात्सल्य मूर्ती होती. विरघळलेल्या ढेकळाप्रमाणे माझी स्थिती झालेली पाहून तिला फार वाईट वाटले. परंतु स्वतःच्या भावना आवरून ती म्हणाली,
देवाच्या पाया पड. पुन्हा खोटे बोलण्याची बुद्धी देऊ नकोस असे त्याला प्रार्थून सांग. मी देवाजवळ उभा राहिलो. स्फुंदत देवाला प्रार्थून लोटांगण घातले. नंतर मी पुन्हा भिंतीजवळ जाऊन उभं राहिलो. वडिलांचा राग मावळला होता. ये इकडे असे ते मला म्हणाले. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांनी मला जवळ घेतले, पाठीवरून हात फिरवला व ते म्हणाले, जा आता, शाळा आहे ना? मी म्हटले, आज रविवार, आज सुट्टी आहे. वडील म्हणाले, मग जरा नीज हवा तर. का शेतावर येतोस माझ्या बरोबर? पत्रावळीना पाने आणू आपण. मी होय म्हटले. वडिलांचा स्वभाव मोठा हुशार होता. त्यांनी एकदम सारे वातावरण बदलले. रागाचे ढग गेले व प्रेमाचा प्रकाश पसरला, जसे काही झालेच नाही. आम्ही बापले शेतावर गेलो. माझी आई मूर्तिमंत प्रेम होती, तरी वेळ प्रसंगी ती कठोर होत असे. तिच्या कठोरपणातच खरे प्रेम होते, खरी माया होती. कधी कठोर प्रेमाने तर कधी गोड प्रेमाने आई या श्यामला आम्हा सर्वांना वागवत होती. कधी ती प्रेमाने थोपटी तर कधी रागाने धोपटी. दोन्ही प्रकारांनी ती मला आकार देत होती. या बेढब व ऐदी गोळ्याला रूप देत होती. थंडी व ऊब दोन्हींनी विकास होतो. दिवस व रात्र दोन्हींमुळे वाढ होते. सारखाच प्रकाश असेल तर नाश. म्हणून एका कवितेत म्हटले आहे, करुणी माता अनुराग राग, विकासवी बाळ मना विभाग. फुले तरु सेवुनी उष्ण शीत, जगी असे हीच विकास रीत. चला तर मग मंडळी, आज इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर. तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.